कारण बिल मृत्यूच्या नंतर उघडण्यात येतं. मृत्यू गेल्यावर 13व्या 14व्या दिवशी आम्ही ते उघडतो आणि त्याचं वाचन होतं. आणि हे बिल मृत्यू होतो तेव्हा संपतं. कायदा भारतात प्रत्येक व्यक्तीला लागू आहे. प्रत्येक इंडियन माणसाला हा कायदा लागू आहे भारतातल्या. तुम्ही बिल करा न करा, इथला तुम्हाला ट्रीट करणारा जो फिजिशियन आहे त्याच्यावर सगळी जबाबदारी ठेवलेली आणि त्या फिजिशियननी त्याप्रमाणे वागायला पाहिजे. हे आपण नागरिकांनी बघायला पाहिजे. त्याचे जे नातेवाईक आहेत त्यांनी सांगायला पाहिजे की कायद्याप्रमाणे तुम्ही निर्णय घ्या, तरी घ्यायलाच पाहिजे. एखाद्या व्यक्तीने वेदना सहन करत किती दिवस जगायचं, त्यांच्या काय इच्छा आहेत याबद्दल जो नवीन कायदा झाला आहे लिव्हिंग विल, त्याबाबत ज्येष्ठ सामाजिक कर्त्या ॲडव्होकेट नीलिमा म्हैसूर ही सर्वांना मार्गदर्शन केले. त्याचा आभार आपल्यासाठी. गुड इव्हनिंग मिलेनियर्स अँड बिलिनियर्स. आज आपल्याकडे नीलिमा म्हैसूर ॲडव्होकेट 46 इयर्स एक्सपिरियन्स आहेत आणि त्या बिलच्या संदर्भात बोलणार आहेत. टू डिस्क्राईब हर इन वन सेंटेन्स, शी इज वुमन ऑफ सबस्टन्स. शी इज इन एव्हरीथिंग. जस्ट नेम द थिंग अँड शी इज ओव्हर देअर. आय जस्ट हँड ओव्हर द माईक टू हर. सगळ्यांना नमस्कार. या ठिकाणी येणं हा प्रत्येकाचाच अभिमानाचाच विषय आहे असं मला वाटतं. कारण इतके वर्ष चालवलेला हा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये इतके विद्वान लोक येऊन गेले. पहिल्यांदा मी ज्या वेळेला इथे आले भाषण ऐकायला, त्यावेळेला आमच्या भागवत सरांचा कार्यक्रम होता. त्यावेळेला शेक्सपियरच्या बद्दल आपण बोललेलो आहोत. बरीच वर्ष झाली. पण तर इथे मला बोलावलं त्याबद्दल मी पहिल्यांदाच आभार मानते नीलिमा आणखी शिलाताईंचे. बिल लिव्हिंग बिलला मराठीमध्ये वैद्यकीय इच्छापत्र असं म्हणतात. आत्तापर्यंत आपल्याला जे इच्छापत्र माहिती आहे ते म्हणजे प्रॉपर्टीचे इच्छापत्र जे असतं, ज्याला सर्वसामान्यपणे मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र जे म्हणतात, ते व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रॉपर्टीचं काय करायचं त्याबद्दलची जो लेख असतो त्याला मृत्यूपत्र असं म्हणतात. ते अस्तित्वात येतं त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर. त्याच्यामध्ये सुद्धा एक्झिक्युटर नावाचा माणूस असतो की जो त्या मृत्यूपत्रामध्ये काय लिहिलेलं आहे त्याची इच्छा पूर्ण करण्याचं काम, ही जबाबदारी त्या एक्झिक्युटरवर ठेवलेली असते. आता हेच आपण वैद्यकीय इच्छापत्राला जर हेच मुद्दे लागू केले तर वैद्यकीय इच्छापत्र हे मृत्यूनंतर संपतं. फक्त त्या व्यक्तीचा मृत्यू होईपर्यंतच ते अस्तित्वात असतं. ते प्रॉपर्टीबद्दल असतं का? नाही. ते तुम्हाला सन्मानाने मरण मिळावं यासाठी दिलेला, आत्ता नवीन कॉन्स्टिट्यूशनच्या खाली दिलेला तो हक्क आहे. आपल्याला मूलभूत हक्कामध्ये सन्मानाने जगणं हा हक्क दिलेला आहे. तो हक्क आहे आपल्याला सन्मानाने जगणं. मग तुम्ही कोणतीही नोकरी करा, कसेही पैसे मिळवा, फक्त चोरीमारी करून मिळवू नयेत, म्हणजे जे गुन्हे आहेत त्याप्रमाणे मिळवू नयेत. सन्मानाने जगण्याचा भारतामध्ये कुठेही तुम्ही जा, तुम्हाला तो हक्क आहे. तसंच सन्मानाने मरण्याचा पण हक्क आपल्याला 2018 सुप्रीम कोर्टाने दिला. पण 2018 त्यांचं जे जजमेंट होतं ते इतकं कॉम्प्लिकेटेड होतं की त्याप्रमाणे वागायचं म्हणजे कसं वागायचं हेच लोकांना कळेना. म्हणून मग पुन्हा 2023 जानेवारीमध्ये सुप्रीम कोर्टाचं दुसरं जजमेंट आलं आणि त्याप्रमाणे त्यांनी ह्या संपूर्ण वैद्यकीय इच्छापत्राची स्कीम मांडून दिलेली आहे. त्याच्यामुळे आत्ता मी जे काय सांगणार आहे त्याच्यामध्ये काहीही माझ्या मनचं नाही आहे. ही सुप्रीम कोर्टाने दिलेली जी स्कीम आहे तीच मी तुमच्या पुढे ठेवणार आहे. त्याने अक्षरशः प्रत्येक पहिल्या ओळीत काय लिहा, दुसऱ्या ओळीत काय लिहा, चौथ्या पॅरेग्राफमध्ये काय लिहा, इतकं त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे. हे प्रॉपर्टीबद्दल नाही आहे, हे आपल्या तब्येतीबद्दलचं इच्छापत्र आहे. साधारणपणे माणसाच्या आयुष्याच्या शेवटी जर आपण बघितलं तर 3 स्टेजेस महत्त्वाच्या ठरलेल्या.
पहिली म्हणजे इंटरडिपेंडंट स्टेज, की जी साधारणपणे आत्ता आपली आहे, ती कुणाच्यावर तरी अवलंबून असल्यावर आपण क्वालिटी लाईफ जगू शकतो. माझ्याकडे आता सकाळी जो मुलगा आहे तो झाडू पोछा करायला किंवा साफसफाई करायला, तो जर आला तर मी क्वालिटी लाईफ जगू शकेन. वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस आपण घेतो, त्या आल्या की आपलं क्वालिटी लाईफ चालू राहतं. ही झाली इंटरडिपेंडंट स्टेज. दुसऱ्या कोणावर तरी ड्रायव्हरवर अवलंबून, त्या कोणावर तरी अवलंबून असूनसुद्धा आपण चांगलं लाईफ जगू शकतो. दुसरी जी स्टेज आहे दॅट इज डिपेंडंट स्टेज. डिपेंडंट स्टेजमध्ये बेडवरनं उठून मला बाथरूमला न्यायलासुद्धा माझी डिपेंडन्सी आहे. दॅट इज डिपेंडंट स्टेज. की तुम्हाला त्याच्यामध्ये क्वालिटी लाईफ आहे का? कम्पॅरेटिव्हली नाही आहे. कम्पॅरेटिव्हली क्वालिटी लाईफ कमी झालेला आहे. आणि डिपेंडंट म्हणजे तो जर माणूस असला तरच तुमचं लाईफ, क्वालिटी सोडून द्या, पण लाईफ चालू राहणार आहे. तिसरी जी स्टेज आहे ती आहे क्रिटिकल स्टेज. क्रिटिकल स्टेजमध्ये म्हणजे ह्या सगळ्या स्टेजेस जजमेंटमध्ये चर्चा केले गेलेले आहेत. जजमेंटमध्ये 5 जजेसनी हे जजमेंट दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या धर्माचे सुद्धा लोक आहेत. शेवटची जी स्टेज आहे ती क्रिटिकल स्टेज त्याला म्हणलेलं आहे. क्रिटिकल स्टेज म्हणजे काय? ज्या वेळेला डिपेंडंट स्टेज संपते म्हणजे तो माणूस तुम्हाला त्या बाथरूमपर्यंतसुद्धा नाही नेऊ शकत, पण तुम्ही जिवंत आहात, ती क्रिटिकल स्टेज. तुम्ही जिवंत आहात, तुम्हाला क्वालिटी नाही, लेस क्वालिटी नाही, तुम्हाला लाईफ आहे का नाही हे सुद्धा तुम्हाला समजत नाही. दॅट इज क्रिटिकल स्टेज. मग अशा वेळेला कोर्टाने असं सांगितलं आहे, तुम्ही लिव्हिंग विल केव्हा बनवणार? तुम्हाला त्या क्रिटिकल स्टेजमध्ये सन्मानाने मरण्याचा हक्क आहे. म्हणजे काय? त्यावेळेला मला कोणत्याही यंत्रावर अवलंबलेलं मला आयुष्य नको आहे हे सांगण्याचा हक्क तुम्हाला कोर्टाने दिलेला आहे. आत्तापर्यंत काय होतं? साधी गोष्ट आहे, अनेक लोक असतात त्या क्रिटिकल स्टेज आणि डिपेंडंट स्टेजमधले की ज्यांना आयुष्य नको झालेलं असतं, नको वाटतं त्यांना आयुष्य. तर त्या माणसाने जर सुइसाईडचा प्रयत्न केला, जनरली बरेच वेळेला करतात काही लोक, इतकं त्यांना नको झालेलं असतं करतात. सुइसाईडचा प्रयत्न केला, तो जर सक्सेसफुल झाला तर ठीक आहे, सक्सेसफुल जर नाही झाला तर तो गुन्हा आहे. सुइसाईड करणं हा IPC खालचा गुन्हा आहे. मग अशा वेळेला म्हणजे किती चेंजेस करावे लागले कायद्याला आणखीन त्या जजमेंटमध्ये की तो गुन्हा आहे हे आधी काढून टाकावं लागलं. कारण याला पॅसिव्ह युथनेशिया असं सुप्रीम कोर्टाने म्हणलेलं आहे. ॲक्टिव्ह युथनेशिया म्हणजे डायरेक्ट इंजेक्शन देऊन जीवन संपवता, की जे ॲडव्हान्स कंट्रीजमध्ये हे अगदी अस्तित्वात आहे. परंतु पॅसिव्ह युथनेशिया म्हणजे डायरेक्ट तुम्हाला इंजेक्शन देण्याची सोय नाही आहे भारतामध्ये. भारतामध्ये तर तुम्हाला जर खूप पेन होत असेल तर साधं मॉर्फिन देण्याची पण इट इज नॉट अलाउड बाय लॉ मॉर्फिन देण्याची, कारण त्याच्यामध्ये ड्रग्ज आहे. आणि फूड अँड ड्रग्ज ॲक्ट खाली जेवढं मॉर्फिन देता येतं तेवढं ते देतात. त्याच्यानंतर तुम्ही पेन सहन करण्यावाचून तुम्हाला दुसरा कुठलाही पर्यायच नसतो. बहुतेक डेव्हलप कंट्रीजमध्ये भरपूर मॉर्फिन देतात, त्यांना झोपून ठेवतात, त्यांना पेन नाही होऊ देत, कारण त्यांना एवढी जाणीव झालेली आहे की ह्या शेवटच्या दिवसांमध्ये पेन नको व्हायला. पण आपल्याकडे ते अजून ते डेव्हलप नाही. पॅलिएटिव्ह केअर हा पण कन्सेप्ट डेव्हलप नाही झालेला आहे. की पॅलिएटिव्ह केअर म्हणजे ज्याला आता जैन धर्मामध्ये संथारा म्हणतात, म्हणजे त्या मार्गाला जे लागलेले लोक आहेत त्यांना कमीत कमी पेन व्हावे ह्याच्यासाठीचे उपाय, दॅट इज पॅलिएटिव्ह केअर. जेवढं जमतं तेवढं लोक करतात, पण त्याच्या हॉस्पिटलमधनं किंवा वैद्यकीय ह्याच्याकडनं तिथं काही मदत होत नाही. अशा वेळेला मग काय करायचं आहे? जर आपल्याला कळत असेल की माझं काही क्वालिटी लाईफ पुढे नाही आहे, मग मला अधिकार नाही का माझं आयुष्य संपवण्याचा? निश्चितपणे आहे. आणि तो पॅसिव्ह युथनेशिया म्हणून सुप्रीम कोर्टाने आता मान्य केलेला आहे. सुप्रीम कोर्टाचं जे जानेवारी 23चं जे जजमेंट आहे त्याच्याप्रमाणे हा कायदाच आहे असं त्यांनी जजमेंटमध्येच लिहिलेलं आहे.
कायदा पार्लमेंटमध्ये पास होण्याची वाट बघू नका. हा कायदाच आहे. त्यामुळे कायदा आहे का, झालेला आहे का, तर हो झालेला आहे असं स्पष्ट त्याचं उत्तर येतं. मग हा कायदा काय आहे? हा कायदा असं सांगतो की तुम्हाला तुमच्या हातामध्ये आहे की तुम्ही शेवटच्या दिवसांमध्ये कशा रीतीने तुम्हाला जगायचं आहे हे तुमच्या हातामध्ये आहे. म्हणजे काय, तर तुम्ही बिल करू शकता. केव्हा करायचं? पुन्हा त्या इच्छापत्र आपण जे आधी डिस्कस केलं त्याचीच अट आहे की जेव्हा तुम्ही मेंटली आणि फिजिकली साऊंड माइंडेड आहात, साऊंड आहात, त्याच वेळेला तुम्हाला हे बिल करता येतं. आत्ता ज्या वेळेला आता 80 वर्षाचे झालेले आहे तरीसुद्धा आता काय आहे, ह्या ज्या स्टेजेस आहेत डिपेंडंट आणि क्रिटिकल हे आणि इंटरडिपेंडंट, ह्या स्टेजेस वयावर अवलंबून नाही आहेत, सगळ्यांनाच माहिती आहे. त्या कोणत्याही वयामध्ये केव्हाही येऊ शकतात. त्या ज्या वेळेला तुम्ही साऊंड बॉडीली आणि मेंटली आहात त्याच वेळेला तुम्हाला बिल करता येईल, नंतर करता येणार नाही. त्या बिल दॅट कॅन बी ऑब्जेक्टेड इन द कोर्ट. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे तुम्ही ज्यावेळेला धडधाकट आहात सगळ्या बाजूनी तेव्हाच विचार करा. काय विचार करायचा? विचार असा करायचा की क्रिटिकल स्टेजमध्ये मला काय होऊ शकतं. त्या स्टेजमध्ये तुम्ही व्हेंटिलेटर लावू नका, हे तर अगदी कॉमन आपल्याला डोळ्यासमोर दिसतं. राईस ट्यूब घालू नका, हे पण डोळ्यासमोर दिसतं. मला डायलिसिस नको, हे पण डोळ्यासमोर आपल्या दिसतं. पण ह्याच्याशिवाय अँटीबायोटिक्ससुद्धा की जी एक प्रयोग म्हणून दिली जातात, तर कोणतीही अशा प्रकारची अँटीबायोटिक्स मला देऊ नये अशा अर्थाची सुद्धा कंडिशन त्याच्यामध्ये घालता येते. तुम्हाला तुमची तब्येत जितकी चांगली माहिती आहे तितक्या त्या अटी वाढतील. वाढू दे, कितीही अटी वाढू दे, त्याला शब्दांची किंवा पानांची मर्यादा नाही आहे. ह्याला स्टॅम्प पेपर नाही आहे, ह्याला रजिस्ट्रेशन नाही आहे. पण हा जो दस्ता आहे हा नोटराईज करायचा आहे. त्याची बाकीची प्रोसिजरला मी पुढे येते. पण आपण आत्ता आहोत की त्याच्यामधले पॅरेग्राफ्स तुम्ही काय काय लिहाल. एकतर तुमचं नाव लिहाल, पत्ता लिहाल, आत्ता जिथे राहता आहात तिथं, तुमचे काय म्हणजे एलिमेंटचे काय काय तुमचे फॅक्टर्स आहेत ते लिहाल. आणि ह्याच्यामध्ये पुढं जे जाणारं आहे ते हे जर झालं तर मला तिथे थांबवा, अशा प्रकारचं तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. आता हे बिल तुम्ही लिहून ठेवलं, मृत्यूपत्र आपण लिहून ठेवतो, पण ते अस्तित्वात केव्हा येतं? मृत्यूच्या नंतर येतं. हे बिल अस्तित्वात केव्हा येतं? त्याला 3 कंडिशन. त्या कंडिशन अशा आहे. पहिली कंडिशन आहे, जर ती व्यक्ती, तो पेशंट टर्मिनली इल असेल, म्हणजे ह्याच्या पुढे त्याला आता हा शेवटचा आजार आहे आणि ह्याच्या पुढे त्याला क्वालिटी लाईफ जगता येणार नाही. टर्मिनल इलनेस. दुसरी कंडिशन आहे प्रोलॉंग ट्रीटमेंट ऑफ द डिसीज. कोणताही जो डिसीज असेल त्याची प्रोलॉंग ट्रीटमेंट, किमोथेरपी चाललेली असते, डायलिसिस चाललेलं असतं, अजूनही वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या टेस्ट घेऊन किंवा एक बरेच दिवस तो माणूस आजारी असतो, आणखी वेगळ्या वेगळ्या गोष्टी चालू असतात. प्रोलॉंग ट्रीटमेंट, नॉट नेसेसरीली कॅन्सरच पाहिजे किंवा हे असं काही नाही, कोणत्याही डिसीजची. आता आपलं कोविड झाला त्यावेळेला लंग्सच्याबद्दलची प्रोलॉंग ट्रीटमेंट, प्रोलॉंग याची डेफिनेशन कायद्यामध्ये दिलेली नाही. प्रोलॉंग तुमचं 3 वर्ष डायलिसिससुद्धा चालू असू शकतं किंवा तुमचं किमोथेरपी 1 वर्ष चालू असू शकतं. किमोथेरपीने बरे झालात तर काही प्रश्नच नाही आहे. पण जर नाही झालात आणि ह्या मार्गाला जर लागला तर मग प्रोलॉंग ट्रीटमेंट हा तिथे अस्तित्वात येईल तो शब्द. लंग्सच्या बाबतीमध्ये, कोविडच्या बाबतीत आपण बघितलं आहे की 1.5 महिना जरी ट्रीटमेंट चाललेली असली दॅट कॅन बी ट्रीटेड ॲज प्रोलॉंग ट्रीटमेंट. हे ठरवणार कोण? हे ठरवणार तुमचा फिजिशियन. तिसरी जी अट आहे की जी अट 2018च्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये नव्हती, पण जी 2023च्या जजमेंटमध्ये आली, ती आहे
मेंटल डिसॅबिलिटी टू डिसाईड द थिंग्स, निर्णय घेण्याची अक्षमता. तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही ह्याची मानसिक अक्षमता, फिजिकल नाही. त्यामुळे 3 अटी झाल्या. या ऑर आहेत का? नाही, या अँड. या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे त्या पेशंटमध्ये जर असल्या तर तुमचं लिव्हिंग विल अस्तित्वात येईल. तिन्ही गोष्टी पाहिजे. टर्मिनल इलनेस पाहिजे, प्रोलॉंग ट्रीटमेंट पाहिजे. जर कोणी ॲक्सिडेंट होऊन आला आहे समजा, तिथे नाही आहे ना अस्तित्वात, कारण प्रोलॉंग ट्रीटमेंट नाही आहे कुठलीच. हे सगळं कशासाठी? की त्याचा म्हातारपणाचा किंवा लिव्हिंग विल लिहिलेला आहे त्याचा फायदा घेतला जाऊ नये म्हणून या सगळ्या अटी घातलेल्या. टर्मिनल इलनेस असेल, प्रोलॉंग ट्रीटमेंट असेल, पण तो डिसिजन घेऊ शकतो. आता आपण कितीतरी लोक बघतो, पार्किन्सनचे लोक बघतो, त्यांच्यामध्ये हे डिसिजन दिसतात पण त्यांची निर्णय क्षमता चांगली असते. त्यांचं बिल अस्तित्वात येणार नाही. त्यांना डॉक्टर जे ठरवतील त्याच उपचाराप्रमाणे पुढे जायला लागणार आहे. परंतु या तिन्ही गोष्टी जिथे एकत्र आहेत त्या ठिकाणी तुमचं बिल अस्तित्वात येऊ शकतं आणि तिथे त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या नाकातोंडातला नाळ किंवा व्हेंटिलेटर हे सगळं डॉक्टरांना काढावंच लागतं. जर तुम्ही बिल लिहिलेलं असेल तर ते जसं ह्या बिलला बांधील आहेत सगळे लोक. एकदा जर हे इच्छापत्र, मृत्यूनंतरचं जे इच्छापत्र आहे त्याच्यामध्ये मुलगा किंवा मुलगी त्यांची जर विश वेगळी असेल तर चालत नाही. सेम अप्लाइज हिअर ऑल्सो, की तुमची जी इच्छा आहे त्या इच्छेप्रमाणे सगळ्यांना ते बांधील आहे. आता हल्ली बरेच वेळेला आपण बघतो इथे आईवडील असतात, मुलं परदेशात असतात. इथे जर राहणारा मुलगा आहे तो म्हणतो की अरे आईनं खूप कष्ट सहन केले, आता आईला नको जगवायला. पण त्या मुलाकडे पैसे असतात, त्याला काही माहिती नसतं इथं प्रत्यक्ष काय चाललंय काय नाही ते. त्यामुळे तो मुलगा म्हणतो की नाही नाही, वाटेल तर झालं तरी मी आईला जगवणारच, किती खर्च येऊ देत, कुठेही जायला लागू देत, पण मला आई पाहिजे. कोणाच्या हातात गेला हा निर्णय? तुमच्या मुलांच्या हातात गेला. हा निर्णय तुमच्या हातात पाहिजे आहे का? पाहिजे आहे, बिलकुल. एक उदाहरण म्हणून सांगते. एक दोघं जण नवरा बायको, किती तिचा 70 वर्षाचं त्याचं वय आणि ही 67-68 वर्षाची बायको. नेहमीप्रमाणे एकदम सुस्थितीमधले, मुलं परदेशी, 2 मुलगे. आणि ते संध्याकाळी जायला नवरा आला त्यावेळेला त्यांनी विचारलं की काय गं तू सकाळी जाताना म्हणत होतीस की तुला जरा चक्कर येते आहे, आज बरी आहे का जरा चक्कर, बरी आहे का आता? नाही हो म्हणाली, मी झोपूनच आहे. आणि सगळे सुशिक्षित, त्याच्यामुळे व्यवस्थित सगळं की चक्कर येते तर लिंबू पाणी घेणं किंवा हे सगळ्याची माहिती असलेले, हेल्थ अवेअर असलेले लोक सगळे. तर म्हणाले की नाही ना, मला नाही बरं नाही वाटत आहे. ठीक आहे म्हणाले, मग आपण जाऊया हॉस्पिटलमध्ये, तिथेच आहे. तिकडं ते गेले. तिकडं गेल्यानंतर ते म्हणाले डॉक्टर की काय नाही, सोडियम जरा कमी झालं आहे, सोडियम तुम्हाला डोस देतो, तुम्ही बरे होऊन जाल लगेच. फारच चांगलं म्हणाले. त्यामुळे ते म्हणाले तुम्ही अर्धा तासामध्ये चालत घरी जा. बरं म्हणाले. तिला सोडियमचा डोस दिला. तिच्या दुर्दैवानं तो डोस झाला जास्त. ती गेली कोमामध्ये. रात्री 11 वाजता डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना रात्री ह्यांनी तो माणूस, तिचा नवरा गेला शॉकमध्ये की हे काय झालं आहे आणि आता ह्याचं पुढं काय होणार आहे. 8 दिवस झाले बरी होईल, 1 महिना झाला बरी होईल. या बाई त्या बऱ्याच कोमातनं बाहेर यायलाच तयार नाही. हा कोमा होता. म्हणजे तुम्ही बघा, टर्मिनल इलनेस नाही, प्रोलॉंग ट्रीटमेंट नाही, आता मानसिक अक्षमता आहे का ते कळायलाही मार्ग नाही, कारण त्या कोमामध्ये आहे. तो माणूस म्हणायचा की मी पुष्पा म्हणलं की तिच्या डोळ्याची बुबुळं हलतात. एवढ्या एका वाक्यावर 11 महिने त्या बाई ICUमध्ये होती. मधल्या काळामध्ये 2 वेळेला तिकडनं मुलं आली गेली. मुलं म्हणाली की अरे, म्हणजे मुलं ज्याला माझ्याकडे केस आली ती ह्याच्यासाठी आली होती की त्यांनी बंगला विकायला काढला त्यांचा, की माझ्याकडे पैसे नाही आहेत पण मी बंगला विकून काहीही मी करेन, पण मी ते
म्हणून ती मुलं आली होती की आम्हाला ते बंगला विकण्यावर स्टे आणायचा आहे. त्या ह्यांनी ते माझ्याकडे आले. पण ह्याच्याशी मी ते रिलेट करू शकले ह्या विषयाशी, कारण मी बोला हे काय चाललं आहे. त्यांना सायकॉलॉजिकल ट्रीटमेंट चालू केली, सायकियाट्रिस्ट नव्हे पण एक काउन्सिलिंग म्हणा असं त्यांना चालू केलं की अहो तिला काही अर्थ नाही. नाही म्हणाले, तिनं माझं इतकं आयुष्यभर केलेलं आहे, मी नाही तिला असे सोडलं. जोपर्यंत तो कबूल झाला नाही तोपर्यंत ते काढलं गेलं नाही. शेवटी केव्हा तरी तो कबूल झाला. आणखीन ते काढल्यानंतर त्या बाई गेले. इथे आपण बघूया, जर समजा त्यांनी बिल केलेलं असतं तर काय झालं असतं. बिलप्रमाणे या तिन्ही कंडिशन्स मी तुम्हाला सांगितलं, तिन्ही कंडिशनसुद्धा स्पष्टपणानं त्याच्यामध्ये नव्हतं. जर बिल केलेलं नाही आहे तर ही सगळी जबाबदारी कुणावर आहे, तर त्या पेशंटचा ट्रीटमेंट करणारा फिजिशियन, त्या हॉस्पिटलमधला ट्रीटमेंट देणारा फिजिशियनवर कायद्याने ही जबाबदारी ठेवलेली आहे. जर तो फिजिशियन म्हणाला की हे बघा इथून पुढे क्वालिटी लाईफ जगू शकत नाही, प्रोलॉंग ट्रीटमेंटची शक्यताच नाही आहे, मेंटली इनडिसायझिव्हनेस पण आहे, मग अशा वेळेला तुम्ही हिला जगवू नये अशा मताचा आम्ही आहोत असं जर त्यांनी सांगितलं, कायद्याने असं सांगितलं आहे की फिजिशियन जे म्हणेल तेच मान्य करा. जर लिव्हिंग बिल नसेल तर, लिव्हिंग बिल असलं त्याच्याप्रमाणे जाते. लिव्हिंग बिल जर इनॲप्लिकेबल किंवा नॉट ॲप्लिकेबल या सदरात आलं तर ट्रीटमेंट देणारा जो डॉक्टर आहे त्याच्याबरोबर त्याचं मत महत्त्वाचं ठरतं. मग 1 महिन्यापूर्वीच किंवा 2 महिन्यानंतर जर असं जर त्यांनी सांगितलं असतं तर दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याही माणसाला अधिकारच नाही आहे त्या बाईचा जीव जगवण्याचा. हे महत्त्वाचं. या कायद्याने काय केलं आहे तर हे केलेलं आहे की नुसतं त्या बाईला काही कळत नाही आहे किंवा त्या व्यक्तीला काही कळत नाही आहे, जगत मात्र राहती आहे, हे थांबवायचं आहे कुठंतरी कायद्याला, आणि त्या दृष्टीनं त्यांनी हे केलेलं आहे. दुसरं एक उदाहरण सांग. एका केसमध्ये म्हणजे त्या गृहस्थांना एक थोडंसं बरं नाही म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्यांना बरेच दिवस प्रोलॉंग ट्रीटमेंट चालू होती. त्यांचा टर्मिनल इलनेसच होता हे पण सगळ्यांना दिसत होतं. तिसऱ्या कंडिशनमध्ये पण ते होते, कारण ते काही बोलू शकत नव्हते, काहीच नव्हतं, ते झोपलेले होते. तर ते हॉस्पिटलमध्ये जायच्या आधी काही दिवस त्यांच्या नातेवाईकातली, म्हणजे मुलगा पण नाही, नातेवाईकातली एक मुलगी जिचं नाव मीना होतं, ती येणार होती अमेरिकेहून. त्यामुळे ते आपले सतत म्हणायचे मीना येणार आहे असं त्यांचं चालायचं. मीना आल्यावर असं करू, मीना आल्यावर तसं करू, एवढं चालायचं. नंतर आजारी पडले, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर सगळी बाकीची माणसं म्हणायला लागली मीनाला येऊ दे, कारण ती मीनाची वाट बघत होते. म्हणजे आता कोण मीना, तुमच्या आयुष्यामधलं तिचं स्थान काय, पण त्या मीनामुळं तुमचं इकडं ज्या पद्धतीनं तुम्ही पडलेले आहात ते पडणं पण रेंगाळत तुम्ही कसे पडता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैशापरी पैसे जातात हे पण दिसतंच आहे. शेवटी ती मीना आली, ती बिचारी दिल्लीला राहून वगैरे येणार होती, पण ती डायरेक्ट पुण्याला आली. हे सगळं ऐकल्यानंतर जाऊन त्यांना भेटली, पण त्यांना काही कळालं पण नाही ते आपल्याला कोण भेटतं आहे आणि काय नाही. त्यामुळे ते आपले बाकीच्या सगळ्यांचं आपलं समाधान झालं. म्हणजे ज्याला आम्ही थर्ड पार्टी म्हणू किंवा त्यांचा काही फारसा संबंध नाही आहे एकूण ह्याच्यामध्ये, त्या सगळ्यांचं समाधान झालं. भेटली बरं का मीना, काढा आता त्यांचे जे काय नळ्या वगैरे व्हेंटिलेटर लावलेलं आहे ते काढलं. माणसं काय ते काढलं म्हणजे काय लगेच जातात का? नाही जात. माणसाचं जाणं आणि हे तर फार वेगळाच प्रकार आहे. त्यामुळे तो माणूस गेला नाही, त्याला कोणतीही यांत्रिक मदत नव्हती, पण तरी तो माणूस गेला नाही. मग माझं म्हणणं असं आहे, जर यांत्रिक मदत नाही आहे तर त्याला घरी का नाही पाठवलं, त्याला हॉस्पिटलमध्ये का ठेवला? पुढचे 5 दिवस तो हॉस्पिटलमध्ये होता. एवढंच नव्हे, मेंटल ट्रॉमा घरच्या लोकांना किती द्यावा, ते जे डॉक्टर होते त्यांनी सांगितलं त्यांच्या बायकोला बोलवा, त्यांच्या बायकोच्या समोरच आम्हाला हे सगळं काढावं लागेल. का? कशासाठी? मग त्या बायकोला जास्तीत जास्त म्हणजे तिला काय रिॲक्शन काय दाखवायची आणि कसं तोंड द्यायचं ह्या सगळ्या सिच्युएशनला. अननोन सिच्युएशन्स असतात ह्या, कोणी सगळ्यांच्याच आयुष्यात या पहिल्यांदा आलेल्या सिच्युएशन्स असतात. कसं काय रिॲक्ट करणार?
मग ते काय रडणं धोपणं काय जे काय आता जे आपल्याला एक माहिती असतं त्याच्या आधारावर अशा वेळेला रिॲक्शन जातात, कारण ते ट्रॉमामध्येच असतात ते लोक. पण हा सगळा ट्रॉमा क्रिएट करणं, सगळ्या माणसांना मानसिक त्रास देणं, सगळ्या आजूबाजूची माणसं त्यांचा वेळ घालवणं, यांचा वेळ घालवणं, पैसे वाढणं, ह्या सगळ्यातून बाजूला करण्यासाठी म्हणून हा कायदा. याच्यामध्ये डॉक्टरांना निश्चितपणे माहिती असतं की ही ह्या माणसाची इच्छा आहे, हे एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना आपण काही बेकायदेशीर करतोय असं वाटत नाही, कारण शेवटी ती पण माणसंच असतात. त्यांना ते यंत्र काढायचं म्हणजे माणूस जाणार आहे याची त्यांना कल्पना असते, त्यामुळे त्यांना पण ते फारसं बरं वाटत नाही. पण जर कायद्याचं पाठबळ आपल्याला आहे असं ज्यावेळेला त्यांना वाटतं त्यावेळेला ते पण जरा कॉन्फिडेंटली सांगू पण शकतात, आणखीन ते पुढचं जे काय आहे ते करू शकतात. आता हे जर बिल तुम्ही केलेलं असेल तर ते केव्हा अस्तित्वात येईल हे मी तुम्हाला सांगते. बिल केलेलं नाही आहे, तुम्ही बिल करा किंवा नाही करा, तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये आहात त्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ट्रीट करणाऱ्या फिजिशियननी हे निर्णय घ्यायचे आहे. फिजिशियननी काय करायचं आहे, जे जवळचे नातेवाईक असतील त्यांना सांगायचं आहे की असं असं आहे आणि आम्ही हे करणारच आहे. त्याच्यासाठीचा हॉस्पिटलमधला जो फॉर्म असतो त्याच्यावर त्यांच्या सह्या घ्यायच्या. आता त्या सह्या बरेच वेळेला कितीतरी जणं, कोणी आता हल्ली पुतणीची घ्या, पुतणे सुनेची घ्या, ते कोणाचीही घेतली जाते तिथे. आत्ता दॅट ऑल्सोही झाला, म्हणजे त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही केलेले कायदे. चेंजेस कुठे केले, बिल जर तुम्ही लिहिणार असाल तर तिथे एक्झिक्युटिव्हच्या ऐवजी तुम्हाला लिगल गार्डियन नेमावा लागतो. मग तुम्ही एक नेमा किंवा दोन नेमा. आता माझ्याकडे जे लोक हल्ली येतात ते आमच्या सगळ्यांच्यामध्ये लिगल गार्डियन नेमायचा कोणाला हा इतका महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. तुम्हाला मुलांना नेमायचं आहे का, मुलं तिकडं आहे. तुम्हाला समोरच्या मुलाला नेमायचं आहे का की जो रोज तुमच्याकडे येतो, कारण तो लिगल गार्डियनचा अर्थ असा आहे की त्या क्षणी तुम्हाला तुमच्या वतीनं तो निर्णय घेणार आहे की हो यांची ही यांत्रिक मदत काढून घ्यायला माझा कन्सेंट आहे. त्याला कन्सेंट देणं कंपल्सरी केलेलं आहे कायद्याने, तो नाही म्हणू शकत नाही. पण समजा एखाद्या वेळेला जर तो नाही म्हणाला तर काय, तर मग पुन्हा प्रत्येक स्टेजमध्ये कोर्टाकडे जाण्याची मुभा कायद्यामध्ये ठेवलेली आहे. मग कोर्टाकडे जा, मग तो हे करून आणा वगैरे वगैरे. पण लिगल गार्डियन नेमणं त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि लिगल गार्डियन तुम्ही ज्यांना नेमाल मग तुम्ही एक नेमा किंवा दोन नेमा, त्याप्रमाणे डॉक्टर त्या लिगल गार्डियनला बोलावतात, त्यांची सही घेतात. त्यांची सही घेतल्यानंतर ते डॉक्युमेंट जे आहे ते कसं असलं पाहिजे, ते नोटराईज असलं पाहिजे. लिव्हिंग बिल तुमचं असेल ते नोटराईज असलेल्या डॉक्युमेंटवर ते सही घेतात. आता पुढचं आहे, कायद्यामध्ये असं दिलं आहे की ही नोटराईज केलेली जी कॉपी आहे ती कोणाकडे देणार तुम्ही. त्यांनी सांगितलं आहे पहिल्यांदा ही कॉपी तुम्ही तुमच्या कॉर्पोरेशनमध्ये द्या. आता कॉर्पोरेशनमध्ये असं कुठलं डिपार्टमेंटच नव्हतं इतके दिवस. तर ते डॉक्टर दातार म्हणून आहेत ठाण्याचे, त्यांनी हे हायकोर्टामध्ये खूप फॉलोअप करून शेवटी एका तारखेला आपल्या सगळ्या हॉस्पिटल्समधल्या कॉर्पोरेशनमधल्या लोकांनी आम्ही हा माणूस नेमला आहे म्हणून त्या माणसाचं नाव आणखीन त्याचा फोन नंबर असं यादी त्यांनी दाखल करून टाकली. तेवढंच झालं आहे आता पुढची जे चाललेलं आहे ते असं आहे की जसं आपलं आधार कार्ड ऑनलाईन असतं आपल्याला मिळू शकतं, पॅन कार्ड असतं, तसंच हे पण डॉक्युमेंट ऑनलाईन असावं. कारण समजा कोणी ट्रिपला गेलेला आहे, ह्याला काश्मीरला गेलेला आहे किंवा कुठेही दुसरीकडे गेलेला आहे, तुमच्या गावात नाही आहे, अशा वेळेला काय होणार तर ते बिल समोर ते दिसावं. डिजिटल रेकॉर्ड बऱ्याच मोठ्या ह्याच्यामध्ये असतं, पण गव्हर्नमेंटच्याकडे ही मोठी सोय आहे. म्हणजे फक्त हॉस्पिटलमध्ये नाही, गव्हर्नमेंटच्याकडे म्हणजे अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा आधार कार्ड तुम्हाला डिजिटली अवेलेबल असतात. तशा रीतीनं हे पण डॉक्युमेंट यावं असं आत्ता कोर्टामध्ये एक चाललेलं आहे. तिकडे जरा आपण थोडासा तो मुद्दा बाजूला, काय कोर्टाला काय करायचं ते करू दे. आपला ड्युटी कुठे संपते, ते नोटराईज करून ठेवलं की आपली ड्युटी संपते. मग पुढचं काय आहे सांगते, म्हणजे आपला संबंध नाही राहत कारण आपण गेलेलो असतो, त्यामुळे आपला संबंध नाही राहत. परंतु पुढे ती कॉपी आणायची नोटराईज केलेली, त्या कॉपीवर कन्सेंट म्हणून त्या दोन लिगल गार्डियनच्या सह्या घेऊन हॉस्पिटलमध्ये द्यायचं
हॉस्पिटलने 48 तासामध्ये त्या पेशंटचा फिजिशियन आणखीन अजून 2 डॉक्टर जे त्याच्यावर काम करत आहेत, या तिघांची एक कमिटी नेमायची. त्या तिघांनी मिळून त्या कमिटीनं अप्रूव्ह करायचं की ह्याचं जे बिल आहे त्याप्रमाणे आता वेळ आलेली आहे आणि तसं आपल्याला वागायला पाहिजे. जर बिल नसेल तर फिजिशियनचा निर्णय, बरोबर. त्याने अप्रूव्ह केलं की त्याच्यानंतर वरची जी कमिटी आहे त्याच हॉस्पिटलमधली वरची कमिटी 2 मोठे डॉक्टर म्हणजे सिनियर डॉक्टर आणखीन या तिथला हा फिजिशियन, या तिघांची पुन्हा एक दुसरं कमिटी नेमणार. त्यांच्यामध्ये पण तो अप्रूव्ह करायचा 48 तासामध्ये. कायद्याने दिलेली ही लिमिट आहे. त्याच्यानंतर सिटी सिव्हिल सर्जन म्हणजे कॉर्पोरेशनचा जो सिटी सिव्हिल सर्जन जो आहे किंवा चीफ मेडिकल ऑफिसर, त्यांनी त्याच्याकडचा अजून 1 जण असे 2 जण मिळून आणि ह्या हॉस्पिटलमधला 1 जण असे पुन्हा तिघांची कमिटी त्या पेशंटला बघणार. ह्या बिलप्रमाणे आहे का त्याची कंडिशन, असं असेल तर ते अप्रूव्ह करणार. आणि हे सगळं अप्रूव्ह केलेलं डॉक्युमेंट JMFC ज्युनियर मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास, रोहित तिकडे हसतोय, पण आमच्यासारख्यांची खात्री आहे रोहित की हळूहळू हे गाडं हळूहळू चालणार आहे. JMFCकडे पूर्वी त्यांची सँक्शन दिलेलं होतं, पण आता सँक्शन काढून टाकलेलं आहे आणि आता फक्त सबमिट करायचं. म्हणजे सबमिट केल्याचा सही शिक्का असला आणि ही सगळी जबाबदारी हॉस्पिटलवर आहे. ह्याच्यात कुठेही तुमचे नातेवाईक इन्व्हॉल्व नाही आहेत. त्यामुळे लिगल गार्डियन तुम्ही एकदा नेमलात की तुमची जबाबदारी संपली. असं काही नाही आहे की नंतर लोकांना आमच्या किती त्रास होईल, माझ्या मुलांना किती त्रास होईल. मुलांचा नातेवाईकांचा ह्याच्यात कुठे काहीही संबंध नाही. त्याच्याकडे ठप्पा तो आला की JMFCमध्ये हे अप्रुव्हल 3 कमिटीचं अप्रुव्हल गेलेलं आहे. लिव्हिंग बिल असेल तर त्याचा फॉर्म विथ लिगल गार्डियन साईन्स तो पण फॉर्म तिथे सबमिट केलेला आहे. असं झालं की मग त्याप्रमाणे पुढच्या तासाला म्हणजे 48 + 48 + 48 आणि पुढच्या तासाला हॉस्पिटलने ते काढणं बंधनकारक. ह्याच्यामध्ये कोणाचीही इच्छा नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. कोणाचीही इच्छा नाही. एका आठवड्यात नाही होणार, एका महिन्यात होईल. समजा अगदी आपण असं धरलं 1 महिन्यामध्ये होईल, पण तरी 1 महिन्यामध्ये निश्चितपणे तो माणूस ज्या पद्धतीने जगतोय, कारण म्हणताना सगळे नातेवाईक म्हणतात अशा वेळेला की कसं जगतोय, एवढं चांगलं आयुष्य घालवलेलं आहे, असं नको त्याने जगायला. सगळ्यांची इच्छा असते, पण त्याला प्रत्यक्ष कार्याची जी जोड दिलेली आहे ती फक्त ह्या कायद्याने दिलेली आहे. दुसरी गोष्ट, ह्या कायद्याने म्हणजे आत्तापर्यंत बऱ्याच वेळेला आपण असं नेहमी ऐकतो की कायदा आहे हो पण इम्प्लिमेंट होत नाही. कायदा आहे, कितीतरी वेगळे कायदे पण इम्प्लिमेंट होत नाही. समजा कंपनीचा कायदा आहे, त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करायला रजिस्ट्रार ऑफ ROC रजिस्ट्रार ऑफ कंपनीज त्याच्याकडे कागदच येत नाही. जरी दिले तरी ते सबमिट केले जात नाहीत. अनेक गोष्टी पोलिसांच्याकडे, पोलीस कुठे वागतात कायद्याप्रमाणे. अशा मधल्या ज्या एजन्सीज आहेत त्या एजन्सीज वागत नाहीत म्हणून कायदा चालत नाही, अशी एक सर्वसाधारणपणे एक कल्पना असते. ह्या कायद्यामध्ये हा कायदा इम्प्लिमेंट करण्याचं काम फक्त नागरिकांच्यावर आहे. जेवढा तुम्ही चालवाल तो कायदा तेवढा तो चालणार आहे. ज्या वेळेला सगळ्यांनी मिळून ते कायदे जर समजा ते लिव्हिंग बिल केलं, उद्याला हॉस्पिटलमध्ये, कारण आज रोजी जर बघाल हॉस्पिटलमध्ये ही जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही आहे. बरं, हॉस्पिटल जबाबदारी घेत नाही आहे म्हणून कोणी कोर्टात पण द्यायला तयार नाही. कारण काय आहे, सिनियर सिटीजनच्या बाजूने लढणं किंवा सिनियर सिटीजनना जास्तीत जास्त एक सुविधा मिळवून देणं हे खूप कमी आहे. एकूण समाजामध्ये सिनियर सिटीजनला खरंच किती महत्त्व आहे ही बघण्यासारखीच गोष्ट आहे खरं म्हणायला गेलं. त्यामुळे त्यांच्यासाठी हा कायदा की त्यात तो नाही गेला म्हणून हॉस्पिटलमध्ये जाणारे लोक किती आहेत, पण ते जायला पाहिजेत. हॉस्पिटलमधल्या लोकांना ऐकायलाच पाहिजे. हे सगळं चक्र चालू करण्याचं काम हे नागरिकांच्यावर आहे. नागरिकांनी जर ठरवलं मला सन्मानाने मरायचं आहे तर अशा वेळेला नागरिक ही याचा आधार घेऊ शकतो आणि अशा रीतीनं बिल करून ठेवू शकतो. महत्त्वाचे सगळे मुद्दे मी सांगितलेले आहेत. डिटेलमध्ये जायला खूप गोष्टी आहेत ह्या, कारण हा कायदा तसा कॉम्प्लिकेटेड आहे. आपल्याकडे म्हणजे जजमेंटमध्ये जे आलेले आहे ते आपल्याकडे प्रायोपदेशन आहे. म्हणजे वेगळ्या धर्मांमध्ये वेगळे प्रकार आहेत की जर आयुष्य जर अगदी असह्य झालं तर धर्मामध्ये आहेत का काही हे तर आहे. प्रायोपदेशन हा हिंदू धर्मामधला एक मार्ग समजला जातो. तो कायदेशीर आहे का
क्रायोप्रबेशनने माणूस गेला तर काही कोणी पोलीस येऊन कोणाला धरून नेत नाही आहे. त्यामुळे तो कायदेशीर आहे का नाही, की एखाद्या माणसाने पाणी आणि अन्न सोडणं हे कायदेशीर आहे का नाही हा कायद्यामध्ये येणारा प्रश्नच नाही. हा इंडिव्हिज्युअल त्याची स्वतःची इच्छा आहे की त्याला जर पाहिजे आहे ते करू शकतो. तसंच बाकीच्याही धर्माचे असं वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या खूप विचार करून 5 जजेसनी मिळून दिलेलं हे जजमेंट आहे आणि त्या जजमेंटने आपल्याला खूप महत्त्वाचा मूलभूत हक्क प्राप्त झालेला आहे. आणि मला स्वतःला नक्की असं वाटतं की त्याचा जेवढा आपण उपयोग करू तेवढा आपली ही शेवटची जी क्रिटिकल स्टेज आहे ती कमी व्हायला आपल्याला तर मदत होईल, आपल्या नातेवाईकांना होईल आणि डॉक्टरांना. की कालीटले जगू शकणार नाही, त्यामुळं आता आपण ट्रीटमेंट थांबवू असं तुम्ही सांगितलं. पण त्यावेळेला समजा एखादी बाई ॲडमिट असेल तिचा नवरा असं सांगू शकत नाही का, विल नाही आहे समजा, पण नवरा डिक्लेअर करू शकत नाही का की ट्रीटमेंट आपल्या फिजिशियनलाच जास्त महत्त्व आहे, फिजिशियनच्या म्हणण्याला? काय आहे बरीचशी म्हणजे आता जे माझ्यासमोर बसलेले आहे त्यांच्यामध्ये हा प्रश्न कितपत गंभीर आहे हे मलाही शंकाच आहे. कारण बरेचसे शहाणे लोक असतात, त्यांचे नातेवाईक शहाणे असतात, योग्य वेळेला तो योग्य निर्णय घेतला जातो किंवा तशी अपेक्षा तरी असते घेतला जातो का नाही. त्यामुळे त्यावेळेला जर आपली नवऱ्यानेच जरी सांगितलं तुम्ही म्हणालात तसं तर डॉक्टर ऐकतील ना, का नाही ऐकणार, तर तशीच परिस्थिती असेल तर. पण कायद्यामध्ये सगळे लोक विचारात घ्यावं लागतं कायदा करतात. त्यामुळे अनेक असे लोक असतात की ज्यांच्यामध्ये अडाणी म्हणजे आता एक अडाणी नाही म्हणणार मी त्यांना, पण आता गावाकडून येणारे कितीतरी लोक असतात, स्वतःचं सगळं पैसे घालवतात, आणखी त्यांच्यासाठी उपचार करत बसतात. सगळं गेलं तरी सुद्धा त्यांना ते कमीच वाटतं. ही जी एक आपल्या एक काय म्हणायचं आहे, मनाचा जो एक म्हणजे एक ऑब्स्ट्रक्शन आहे मला वाटतं, हां हळवेपणा आहे, त्याचा तो फायदा त्या क्रिटिकल स्टेजमध्ये घेतला जातो. कोणाकडून? फायदा घेणारे नातेवाईक असतात का? नाही, पण इनडायरेक्टली तेच त्याला कारणीभूत पण ठरतात. ते सगळं पुढे जायला त्याचं तसाच हॉस्पिटलमध्ये राहिला आहे तो माणूस, भले किती का आयुष्य त्याला मग पटत असतं की अशा रीतीनं नाही आणि मरायला पाहिजे, पण पुढे जाऊन कोण सांगत नाही. ते एक फार कमी माणसं असतील आणि जरी सांगितलं तरी पुन्हा डॉक्टर ऐकतील असं नाही आहे. डॉक्टरांनी जर नाही ऐकलं, नाही आपण हे करून बघू, ते करून बघू, ते इंजेक्शन आणू, हे गोळ्या देऊ, शेवटी तर किती वेगळे अँटीबायोटिक्स देत राहतात. कितीतरी वेळेला हे कितीतरी बघतो आपण. शेवटी अँटीबायोटिक्स देत राहतात. म्हणजे काय होतं, पुष्कळदा असं असतं की केस क्रिटिकल असते, परंतु त्यातनंसुद्धा ठराविक अँटीबायोटिक्स, कारण आता असे कुणी काय म्हणायचं आपल्याला ते वाटतंय म्हणून अँटीबायोटिक देत नाहीत. हल्ली प्रत्येक स्पेसिमन घेऊन त्याचं कल्चर करतात, त्याच्यावरती कुठल्या ऑर्गॅनिझमला सेन्सिटिव्ह आहे ते बघतात आणि मग डॉक्टर मी स्वतः डॉक्टर आहे म्हणून सांगते, आणि मग अँटीबायोटिक्स देतात. आणि काही वेळेला असं होतं त्याच्यातनं की एखादी केस क्रिटिकल असते, एखादा डिसीज असा असतो की जो रेअर असतो. फॉर एक्झाम्पल रिकेट्सिया, जो डायग्नोस होत नाही, 4 टेस्ट केल्या तो डायग्नोस होतो आणि त्याला ठराविक अँटीबायोटिक दिलं, त्यावेळेला तो पेशंट क्रिटिकल असतो, पण ठराविक अँटीबायोटिक दिलं तर तो पेशंट 48 तासात बरा होतो. त्यामुळे डॉक्टर सांगतात की आपण करून बघू, कारण त्यांच्या डोक्यात ते डायग्नोसिस असतं आणि ते त्यांनी पेशंटबरोबर डिस्कस करावं आणि करतात बरेचदा. नाही, तुम्ही जे आता स्टेज म्हणता आहात ह्या स्टेजबद्दल आपण बोलत नाही आहोत. जोपर्यंत सगळं चांगलं चाललेलं आहे, आता कितीतरी जण म्हणजे माझेसुद्धा जवळचे नातेवाईक अगदी मृत्यूच्या दाढेत जाऊन परत आलेले आहेत ना, असतातच. म्हणजे पण एक वेळ अशी येते, म्हणून तर फिजिशियनला टर्मिनल इलनेस करणार, प्रोलॉंग ट्रीटमेंट करणार, मेंटली इंडिसाइड इलनेस करणार, या 3 गोष्टी पाहिजे. आणि ह्या ऑर नाही आहेत, अँड मृत्यूपत्रासारखाच याच्यामध्ये परत चेंजेस करता येतात का? कारण नंतर आजार एखाद वेळेला परत एखादा उद्भवला तर तो ॲड करता येतो. मृत्यूपत्र हे बदलता येतं, म्हणजे मृत्यूपत्र जसं बदलता येतं तसंच हे पण बदलता येतं. हे पण बदलता येतं. फक्त तुमचं शेवटचं जे मृत्यूपत्र असेल ते लक्षात घेतलं जातं.
कारण हे रजिस्टर करत नाहीत ना. रजिस्टर करणारी जी वृत्तपत्र असतात त्याच्यामध्ये आपण पहिलं हे रिव्होक केलेलं आहे, हे रिव्होक केलेलं आहे, हे रिव्होक केलेलं आहे असा क्लॉजच असतो पहिला. याच्यामध्ये सुद्धा आता आम्ही लिहितो, कारण आता 2दा-3दा येणारे लोक आता आहेत माझ्याकडे, पहिल्यांदा गेले, कारण हा येऊन सुद्धा आता 2 वर्ष म्हणजे होत येतील. त्यामुळे लोक करतात, मग त्यांचं चेंज होतात, करतात, मग पुन्हा ते नो प्राईस करायचं, पुन्हा ते जाऊन तिकडं द्यायचं, सगळं करता येतं. शेवटचं जे तुमचं असेल, पण त्यावेळेला कोणी जर ऑब्जेक्शन काढलं की ह्या वेळेला तो मेंटली फिट नव्हता किंवा फिजिकली फिट नव्हता, कोर्टाशिवाय गत्यंतरच नाही. पण शक्यतो आम्ही आमच्या चेंबरची जी एक खासियत आहे म्हैसूर चेंबरची, की एकदा बिल केलं की ते बदलायला लागतंच कामा नये. शक्यतो बदलू नये इतकाच तुम्ही इतका विचारच करायला पाहिजे, कारण ते सहज जाता जाता करण्याचं डॉक्युमेंटच नाही. सेम अप्लाइज टू धिस बिल ऑल्सो, की करताना तुम्हाला शेवटी काय लिहायचं आहे, कारण शेवटी ह्या 3 कंडिशन्स आहेतच नाही का. तुमचा आजार कुठला जाईल तरी ह्या 3 कंडिशन्स तर आहेतच, पण त्या 3 कंडिशन्समध्ये सुद्धा जर तुम्हाला कुठलं औषध नको आहे किंवा काही ना असं लिहिण्याची मुभा आहे, तुम्हाला जे तुम्हाला हवं आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता, की इतकं झालं तरीसुद्धा मला नाही जगायचं. समजा माझे पाय मला चालता येत नाही आहे अशी तर परिस्थिती आली, मला नाही जगायचं आहे. पण त्याच्यामध्ये आता ह्या ज्या 3 कंडिशन्स आहेत ह्या जरी नसल्या समजा, पण त्या फिजिशियनला जर वाटल्या ठीक आहे आणि त्याचं बिल असलं, त्याचं जर सपोर्ट करणारं, तर तसा निर्णय लवकर घेतला जाऊ शकतो. प्रोलॉंग इलनेस हा असायला हवा का त्या माणसाला? हो हो, नाही, दुसरी काही अट आहे. नाही, माझी एक शंका अशी आहे की एखादा माणूस वयस्कर आहे खूप 90+ वगैरे, त्याला असे काही असतात की हेल्दी असतात फॉर्च्युनेटली, त्यांना काही प्रोलॉंग इलनेस नसतो, पण त्यांनी समजा 80व्या वर्षी किंवा काही 90व्या वर्षी त्यांना वाटलं की ह्याच्यापुढे आपल्याला काही झालं तर जास्त ट्रीटमेंट देऊ नये, तर त्याला प्रोलॉंग इलनेस असायलाच पाहिजे. कारण त्याला हा असं म्हणू कायदा शकतो का नाही. की ॲक्यूट जरी इमर्जन्सी आली आणि व्हेंटिलेटर लावायला लागला तर मला लावू नका असं म्हणता येत नाही? नाही. या 3 कंडिशन्स दीज आर द बेसिक कंडिशन्स ऑफ दिस डॉक्युमेंट. कारण एकदा एज झालं की तुम्हाला कुठल्याही नाही, मग ते म्हणून तर आहे ना की काय आहे, एज झाल्यानंतर मृत्यू हे सगळ्यांनाच माहिती आहे. हो, पण आणि त्यावेळेला त्या- सुद्धा ते व्हेंटिलेटर लावतात आणि नातेवाईक सुद्धा इन्सिस्ट करतात. त्याला हा कायदा ॲप्लिकेबल नाही आहे, कारण अशा स्टेजमध्ये ज्याचा इंटरेस्ट म्हणजे वाईट इंटरेस्ट त्या माणसाचा आहे ते कॅन क्रॉप अप आणि ते कोणताही निर्णय त्यावेळेला घेऊ शकतात. त्यावेळेला त्यांचं लिव्हिंग बिल पण करून घेऊ शकतात, काही होऊ शकतं. कारण हे डॉक्युमेंट असं आहे की माझ्या वतीनं तुम्ही निर्णय घ्या. ते टाळायसाठी म्हणून ह्या सगळ्या म्हणजे 2-3 कमिटीज आणि हे की निश्चितपणे कोणावरही अन्याय न होता त्या माणसाचं मरण सन्मानाने होईल असा त्याचा अर्थ आहे. पण या 3 कंडिशन जर नसल्या तर दिस लॉ इज नॉट ॲप्लिकेबल. कारण बिल मृत्यूच्या नंतर उघडण्यात येतं. मृत्यू गेल्यावर 13व्या-14व्या दिवशी आम्ही ते उघडतो आणि त्याचं वाचन होतं आणि हे बिल मृत्यू होतो तेव्हा संपतं. लिगल एक्झिक्युटरची काय क्वालिफिकेशन्स असावीत निवडताना? हा काय आहे, इथे खूप लोकांचा आहे, कारण हा कॉम्प्लेक्स इश्यू आहे. कोण ठेवावं हा कॉम्प्लेक्स इश्यू आहे. कारण मुलं जर तिकडे असली, जनरली मुलांना ठेवायचं समजा, मुलं आली, एकदा आली, पुन्हा लगेचच पुढच्या महिन्यामध्ये त्या माणसाला झालं, पुन्हा पण आली समजा, किती वेळा मुलं येणार? कारण त्यांची सही पाहिजे ना, सही पाहिजे त्यांची. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये तो जो फिजिशियन असेल त्याने त्या मुलाला निश्चितपणे सांगायला पाहिजे की बाबा आता तू आलास की हा नक्की जाणार आहे बाबा. इथपर्यंत लोक जात नाहीत ना आपल्याकडचं. इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर नाही चालत नाही, इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर फक्त कंपनी लॉमध्ये आले, कॉन्ट्रॅक्टमध्ये आले, पण इकडे नाही. कारण इमोशन्स इन्व्हॉल्व आहेत ना. मग त्या मुलांना जर असं वाटलं की अजून तुम्ही डॉक्टर म्हणता आहात पण आम्हाला वाटत नाही असं जर त्यांना वाटलं, त्यांना वाटण्याचा हक्क आहे. पण मग त्यावेळेला हॉस्पिटल कोर्टात जाऊ शकतात की हे चुकीचं आहे यांचं म्हणणं, या माणसाचं बिल आहे, आम्हाला त्याच्याप्रमाणे वागायलाच पाहिजे. पण कोर्ट आहे तर मध्ये सगळ्याला कोर्टाची दारं उघडी ठेवलेलीच आहे. की खेडेगावमधलं म्हातारी आई काय लास्ट स्टेजला सगळे त्यांची मुलं मोठी मुलं शहरात घेऊन येतात. ठीक आहे,
ते डॉक्टर सरकीने पाहून करून प्रयत्न करतात, पण तरीसुद्धा तो पेशंट दगावली तर ते काय होतं, ते म्हणजे जे मुलं आहेत ना, ते त्यांच्या आईवरती इतकं प्रेम असतं, डॉक्टर तुम्ही नीट उपचार केले म्हणून माझ्या आईला तुम्हीच मारलं म्हणून ते डॉक्टरला मारहाण करतात. ओके, आता असे घटना घडलेल्या मी तुम्हाला आहेत. इथेच थांबवते कारण माणूस दगावल्यानंतर ह्या बिलचा काही उपयोग नाही. त्यामुळे नंतरचं आपण काही बोलू नाही. अडाणी बाई आहे ना, ती बिल कसं करणार ते? पण हा कायद्याची म्हणूनच सांगितलं की अडाणी बिल म्हणजे बिल न करणाऱ्या लोकांना सुद्धा हा कायदा लागू आहे. कायदा भारतात प्रत्येक व्यक्तीला लागू आहे. प्रत्येक इंडियन माणसाला हा कायदा लागू आहे भारतातल्या. तुम्ही बिल करा न करा, इथला तुम्हाला ट्रीट करणारा जो फिजिशियन आहे त्याच्यावर सगळी जबाबदारी ठेवलेली आणि त्या फिजिशियननी त्याप्रमाणे वागायला पाहिजे हे आपण नागरिकांनी बघायला पाहिजे. त्याचे जे नातेवाईक आहेत त्यांनी सांगायला पाहिजे की कायद्याप्रमाणे तुम्ही निर्णय घ्या, तरी घ्यायलाच पाहिजे. 11 महिने जी बाई जवळ ठेवली त्यावेळी फिजिशियननी नाही का काही सांगितलं? सांगत होते ना, पण तो माणूस म्हणतोय ना, तेच तर आहे. पण मग तुम्ही म्हणालात की फिजिशियनचीच ही जबाबदारी आहे आणि त्याप्रमाणे वागलंच पाहिजे. फिजिशियननी वागायला पाहिजे होतं, फिजिशियन वागला नाही. फिजिशियन याच्यावरच राहिला की तुम्ही म्हणताय ना मग आम्हाला नाही पुढे जाताय. त्याच्यामध्ये स्वतः जबाबदारी त्यांची आहे जबाबदारी. नाही फिजिशियन एकटा जबाबदारी घेऊ शकत नाही जोपर्यंत नातेवाईक म्हणत नाही. तुमचे फिजिशियन सांगू शकतो की हे आता जगणार नाही आहे तर हे गाडी का. ही आत्ताची परिस्थिती आहे. कायद्याने फरक काय पडलाय की समजा अशी जी बाई आहे तिला फिजिशियननी ठरवलं, बिल नाही आहे तिचं असं समजूयात आपण. फिजिशियननी ठरवलं की या 3 कंडिशनमध्ये ती बसती आहे का? बसती आहे. फिजिशियनची पहिली स्टेप आहे 2 डॉक्टरांच्या बरोबर घेऊन कमिटी करणं. हा फरक झालेला आहे. आत्ता काय आहे, नातेवाईकांच्याकडे जातात, तो फॉर्म असतो त्याच्यावर सही घेतात. इथं ते नाही आहे, नातेवाईक येतच नाहीत कुठे. फिजिशियनवर जर बिल असला बिलप्रमाणे, बिल नसला फिजिशियन त्यांनी पुढची स्टेप घ्यायची आहे की दोघांजना डॉक्टरांच्या बरोबर कमिटी, त्यांचा ॲप्रुव्हल, लगेच पुढची कमिटी, लगेच CMO बरोबरची कमिटी, डॉक्युमेंट सबमिट करा JMHCला आणि ते काढून टाका. पण यांचा जो प्रश्न आहे की 11 महिने त्या बाई कोमामध्ये होत्या, त्यावेळेला फिजिशियन स्वतः निर्णय घेऊ शकत नाही जोपर्यंत नातेवाईक त्याचं हे करू शकत तो कायदा नव्हता का तेव्हा तेच मी आलेला? सांगतेय की खरं म्हणजे त्या फिजिशियननी निर्णय घ्यायला हवा होता, पण घेतला जात नाहीये. घेतला जात नाहीये कारण कायदा अजून रांगतोय, तो अजून पक्का होत नाहीये. शेवटपर्यंत पेशंटला जगवायची अशी ओढ घेतलेली असते डॉक्टर होताना. त्यामुळे ते असं पण एका अर्थाने नागरिकांची खूप जबाबदारी आहे. कारण आता डॉक्टरांच्या संरक्षणाचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. म्हणजे यांचं उदाहरण जरी मी थोडं बाजूला ठेवलं तरी डॉक्टर हा एका अर्थाने सगळ्या त्याचं नियंत्रण हातातच आलं आहे. नातेवाईक त्याच्यात येत नाहीत. या 3 कंडिशन्स जर पाळल्या गेल्या तर ताबडतोब कमिटी बसवायची. पण या 3 बसवा कंडिशन असं म्हणायला कोणीतरी लिगल एक्झिक्युटिव्ह लागतो का? नाही, लिगल एक्झिक्युटिव्ह नाही, नातेवाईक, मुलगा मुलगी. त्यांनी म्हणायचं की कमिटी बसवा. हो नाही, त्यांनी त्याप्रमाणे जर त्यांनी वागलं नाही, ते वागणं ते अपेक्षित आहे कायद्याने. खरं म्हणजे त्यांनीच लगेच डिसिजन घ्यायला पाहिजे. हॉस्पिटलवर सगळी जबाबदारी का ठेवलेली आहे? कारण निर्णय घेण्याची त्यांच्यात क्षमता आहे. त्याबरोबर माणसं नाही आहेत. माणसं म्हणजे मी म्हणते पुढची पिढी. माणसं याचा अर्थ मित्रमंडळी नाही, पुढची पिढी किंवा काही माणसं की ज्यांना पुढची पिढी नाही आहेत, मुलं नाही आहेत, त्या लोकांनी काय करायचं? पण त्यांचं जे मरण आहे ते कुणावर तरी सोडून द्यायचं का? कायदा म्हणतो नाही, तुम्हाला मी दिलेला आहे बघा, हा दस्ता आहे ना, याला कायदेशीर महत्त्व मी आणून दिलेलं आहे. आतापर्यंत नव्हतं. कोणी भाचा कोणीही चालेल, तुम्हाला जो कोणीही चालेल. त्याला ते सांगितलं पाहिजे की तुला मी नेमलंय बरं का. सगळ्यांना तुम्ही तुमच्या नातेवाईकांना सगळ्यांना तुमची इच्छा सांगितली पाहिजे की मला असं जगायचं नाही आहे बरं का. सगळ्या नातेवाईकांना जितकं माहिती असेल तितकं चांगलं. आणि तो लिगल एक्झिक्युटिव्ह कोण आहे हे सुद्धा नातेवाईकांना सांगितलं पाहिजे. म्हणजे तो मुलांपैकी तुमच्यावर आहे, नसेल. ते तुमच्यावर आहे, ते ह्याच्यामध्ये नाही आहे. पण त्यांनी जे डिस्कस केलेले मुद्दे आहेत जजमेंटमध्ये, त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही आजूबाजूच्या लोकांना, मित्रमंडळींना, नातेवाईकांना
माहिती करून द्या की मला नाही जगायचं असं. म्हणजे ते येणार नाही त्यावेळेला पुढे की नाही तिला जगायचं आहे, किंवा आता मी जे उदाहरण सांगितलं तिला ते सिन्याला भेटायचं आहे, म्हणजे कुठल्या तरी गोष्टीचं जे महत्त्व अवलंबन होतं, महत्त्व येतं ते येणार. ते वयस्कर माणसाने बोलत राहायला पाहिजे हो. की माझं असं ठरलेलं आहे आणि की त्याच्यात कोणी मग नंतर अडचणी आणू नका. अडचणी आणू नका म्हणायचं, मला असं वाटतं, मला असं करायचं आहे, मला नाही असं जगायचं. कारण हे कसं आहे, ते 60व्या वर्षी माणूस सहजपणानं म्हणतो, पण 80व्या वर्षी नाही बोलत. 80व्या वर्षी हे शब्द येत नाहीत लोकांच्याकडे. 80व्या वर्षी त्याला अजून जगायला पाहिजे असतं, त्याला मरण नको असतं. ही मानसिकता आहे. 80 वर्षाच्या माणसाला तुम्ही विचारा, त्याचे जर विचार बघितले तर काहीतरी करून मला हे झालं तर मी नीट होईल, हे केलं तर नीट होईल, याच्या मागे लागलेले असतात लोक. आसक्ती वाढत जाते, आसक्ती वाढत जाते, युक्तपणा वाढत जातो. की मग म्हणून तर मग मी हार्ट बदलतो, मी अजून काय बदलायचं असेल ते काय काय चेंजेस करायचे असेल ते करून घेतो, अजून काय तिकडे जायचं माधवबागमध्ये जायचं का मी तिकडे जातो. हे काय आहे? आसक्ती आहे. ज्याला जायचं आहे, ज्याला तो एक तर स्वतःची काळजी घेईल, सगळी तब्येतीची जी काय असेल ती महत्त्वाची, आणि त्याच्यानंतर सावकाशपणानं. आता मी खेडेगावातून वगैरे आपण जे हे सगळं मेट्रो सिटीजमध्ये आहे ना, हे मृत्यूचं फार मोठं अवलंबन झालं असं वाटतं मला. खेडेगावामध्ये माणसं चौकटीमध्ये अशी पडलेली असतात ती शेवटच्या दिवसांमध्ये. नैसर्गिक मृत्यू येतो, नैसर्गिक मृत्यू येतो त्यांना. जाता येता माणसं काय म्हणतात, रे बरी आहेस का, तुला अमुक देऊ का, कोणतरी काहीतरी घेऊन आलेलं असतं, नको रे बाबा मला आता वाटलं तर ती खाते म्हातारी. नंतर जाता येता केव्हा तरी एकदा ती गेलेली असते. ग्रामीण भागामध्ये मृत्यूला असं अवलंबन केलेलं नाही आहे. जे जिथं मेट्रो सिटीजमध्ये एवढी मोठी मोठी हॉस्पिटल जिथं आहेत आणि जिथे ज्यांच्याकडे पैसे आहेत, या सगळ्याला प्रपोर्शनेट ते अवलंबन वाढत चाललेलं आहे. आणि इतकं वाढत चालल्यामुळं कायदा आणणं भाग पडला. कारण इन्शुरन्स पण आला मध्ये. इन्शुरन्स ज्या वेळेला आला, हॉस्पिटल अटॅच झाला, त्यावेळेपासून तर अजूनच चित्र बदललं. मग हे थांबवायचं कसं? आणि ज्या माणसांना नको आहे त्यांच्यासाठी म्हणून हे करा. हा दस्तक तुम्ही करून ठेवा, नोटराईज करा, संपलं. मोबाईलवर मिळू शकतात बघायला रिपोर्ट्स वगैरे, तिथं तुम्ही अपलोड केलं की झालं. अगदी भले तुम्ही त्या कॉर्पोरेशनच्या खिडकीकडे नाही गेला तरीसुद्धा कंपल्सरी नाही आहे की तिकडं जर असेल तरच ते डॉक्टर त्याप्रमाणे वागणार असं कायदा म्हणत नाही. पण त्यांनी एक सोय केलेली आहे की कोणावर अन्याय होऊ नये एवढ्यासाठी ती सोय. हा कायदा लागू कुठे होतो? क्रिटिकल स्टेजमध्ये. म्हणून मी 3 स्टेजेस आधी सांगितलं. इंटरडिपेंडंटमध्ये नाही, डिपेंडंटमध्ये पण नाही, क्रिटिकल स्टेजमध्ये. पण ते बिल केव्हा करायला पाहिजे? इंटरडिपेंडंट असतं. युथनेशियाचे 2 भाग आहेत. एक पॅसिव्ह युथनेशिया आणि एक ॲक्टिव्ह युथनेशिया. ॲक्टिव्ह युथनेशिया आणि पॅसिव्ह युथनेशिया दोन्ही आपल्या भारतामध्ये कायदेशीर नव्हते. केव्हा आले? 2018मध्ये आले. आणि ते नक्की झालं 2023मध्ये, मागच्या वर्षी. कुठला? पॅसिव्ह युथनेशिया. म्हणजे काय? तुम्हाला जगवणारी जी यंत्र आहेत ती काढण्याची परवानगी त्या माणसाच्या इच्छेप्रमाणे किंवा डॉक्टरांच्या इच्छेप्रमाणे. ॲक्टिव्ह युथनेशिया नाही. त्यांचं मत निर्णायक मत आहे. आपण ते असं म्हणू शकतात ना की थोडं अजून वाटतं, थोडं अजून वाटतं. ते जर म्हणाले तर वाट बघायची. तसंच करायला म्हणजे तिथं तुमचं लिव्हिंग बिलचं सुद्धा काही नाही. लिव्हिंग बिल जर असेल आणि या तिन्ही कंडिशन जर असतील तर डॉक्टरांच्यावर कंपल्सरी आहे. जर त्याप्रमाणे डॉक्टरांनी जर ॲक्शन नाही घेतली तर नातेवाईक कोर्टात जाऊ शकतात. बरोबर. पण प्रोलॉंगचा अर्थ काय म्हणते? प्रोलॉंग म्हणजे अजून वेळ आहे असं त्याचा फायदा घेऊ शकतात ना. पण तेवढी एकच अट नाही आहे ना. बरोबर आहे. त्याच्याबरोबर टर्मिनल इलनेस आहे का? मेंटली ते अक्षमता आहे का? मानसिक निर्णय घ्यायला अक्षमता आहे का? या 2 महत्त्वाच्या आहेत का? मग तिकडे जा. तिन्ही एकत्र पाहिजे. आपल्याला खूप छान माहिती मिळाली आज ह्याच्याबद्दल. आणि लोकांच्या मनात खूप शंका पण असतात की म्हणजे काय आहे हे आपल्याला कुणालाच माहीत नसतं. आपण जनरल बोलतो, अहो ते व्हेंटिलेटर नका लावू आम्हाला,
हे माहिती आहे मला, पण उद्या काही त्याच्यामुळे जर का काही वेगळं घडलं तर आपल्या राहिलेल्या नातेवाईकांना पण त्याचा त्रास नको ना. त्यामुळे आपण हे जर केलं तर हे कायद्याने जास्त सुकर केलेलं आहे की बाबा आपल्याला सोय करून दिली आहे की मला क्वालिटी ऑफ लाईफ, म्हणजे हे जे म्हणलं ना मगाशी ब्रेन डेड झाला तर त्याला खरं सांगायचं आहे का क्वालिटी ऑफ लाईफ, तर नाही आहे. म्हणजे कित्येक जण आपण बघतो आणि सर्वात मोठा फायदा मला त्याचा काय दिसतो, कितीतरी अवयव तुम्हाला दान करता येतात, त्याच्याबद्दल पण प्रचार करतातच आहेत लोक. पण हे जर आपण करून ठेवलं तर आपल्या नातेवाईकांना पण किती सोपं आहे ना. म्हणजे आपल्या पश्चात निदान आपल्या ह्याचा काय उपयोग झाला हे किती मोठं समाधान म्हणजे होऊ शकेल असा विचार करून जर आपण हे केलं, किंवा इतर पण गोष्टींसाठी की आपल्या ह्याच्यात ते नको, लोकांना त्रास नको, आपल्या जगण्याला काही अर्थाने. आपण बऱ्याच वेळेला म्हातारी लोक, म्हणजे मी आता तशीच आहे, म्हणत असतो की अरे काय आता मला काही फारसं काही हे नाही आहे, मला आता हा रोग घेऊन कशाला जगायचं आहे, किंवा मला मी डिसेबल झाली आहे. तर मला असं वाटतं त्या क्षणी मग आपल्याला ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये नेतील त्यावेळेला आपल्याला चांगलं वर्णन दिलेलं आहे कायद्याने, आपण नक्की त्याचा फायदा घेतला पाहिजे असं मला वाटतं. निलिमाताई आल्या आणि आपल्याला खूप छान माहिती दिली, त्यामुळे आपल्याला थोडीशी जाणीव झाली आहे की काही गोष्टी आपण करायला गरजेचं आहे आता.